हॅलो फ्रेंड्स, हा माझा मुलगा आहे. तर आज हा रेसिपी बनवणार आहे. तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये. तर आज मला बोलला, मला मम्मी मी आज रेसिपी बनवतो, तू फक्त बघ. तर मी म्हटलं ठीक आहे, चल आपण आज रेसिपी तुझ्या हातची बघू ते एक वेळेस. कारण त्याला पण खूप आवड आहे असं किचनमध्ये येऊन काय पण करत राहतो, रेसिपी नवीन नवीन ट्राय करायला असतो. तर त्याने इथं कढाई घेतली आहे. त्यामध्ये 1 वाटी तेल असं घातलं आहे. अर्धा किलो स्वच्छ असं धुतलेलं चिकन घातलं आहे. आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून असं मीठ घातलं आहे. आणि तो बघा असं मिक्स करून घेतलं आहे त्याने. आणि कवर केल्यानंतर 5 ते 10 मिनटासाठी त्याने परत ओपन केलं आहे, त्याला काढून घेतलं आहे. हे बघा चिकनचा पीस पण त्याने खाली पाडला होता, तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये. आणि बाकी टोमॅटो तर ते असा ठेवत आहे अर्धा अर्धा. पहिलं ते हे 4 असे काप केले होते एका टोमॅटोचे. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की टोमॅटोचे 2च काप करायचे आहेत, मग त्याने 2 काप केले. आणि 10 मिनटासाठी परत कवर करून ठेवलं होतं. त्यानंतर 3-4 मिरच्या अशा घातल्या होत्या. आणि तुम्ही बघू शकता तो टोमॅटोचे सालं कसे काढत आहे. तर टोमॅटोचे सालं पूर्ण त्याने काढून असे घेतले आहेत. त्यानंतर असं मॅश करून घेता येतो चिकनमध्ये. पूर्ण टोमॅटो आपल्याला पूर्ण असं मॅश करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर हा त्याने रेडीमेडच अद्रक लसूणचा पेस्ट आणला होता, तो त्याने यामध्ये घातला आहे. बाकी मसाले तर काय घातले नाही. तर जी आमची घरगुती चटणी आहे बनवलेली घरची, तीच त्याने 1 ते 1.5 टेबलस्पून अशी घातली आहे त्यामध्ये. आणि पाणी त्याचं जेवढं पण होतं त्याने ते पूर्ण फुल फ्लेमवरती पूर्ण 5 मिनटासाठी कवर करून पूर्ण सुक्का असं करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. खूप छान अशी रेसिपी तर दिसत आहे. माहिती नाही चवीला कशी आहे, पण तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी रेसिपी. जर आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू.